उक्कड गावात शाळकरी मुलाला पळवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ। कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे राहणाऱ्या पुष्कराज उत्तम निकम वय 10 वर्ष हा सकाळी 9:30 वाजता दररोज प्रमाणे शाळेत जात असताना भोयगाव उक्कडगाव रस्त्यावरून अशोक बाबूराव शिंदे यांच्या घरासमोरून मोटारसायकलवरून जात असताना पुष्कराज याला थांबवून आरोपी असलम अजमेर पठाण राहणार कठोर बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना व शरीफ खान मस्तान खान पठाण राहणार कठोर बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना यानी पुष्कराज याला गाड़ी साइडला लावून, बेटा तुम इधर आओ, हमारे गाड़ी पे बैठो, हम तुम्हें स्कूल में छोड़ देंगे असे म्हणून पुष्कराज निकम याला पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे। याबाबत पुष्कराज याचे वडील उत्तम विष्णू निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील 2 आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस करीत आहेत। उत्तम विष्णू निकम राहणार उक्कडगाव। तो सुशीलाबाई माध्यमिक विद्यालयामध्ये शाळेत जातो। शाळेत जात असताना 2 माणसं तिथे मक्कामध्ये होते। ते रोडवर आले याला म्हणे इधर आओ बेटा। ह्यो बोलला, ह्यो घाबरला, त्याच्या मागे लागल्यानंतर तो आणखीन जोरात सुटला। जोरात पुढे गेल्यानंतर आमच्या आत्या चुलत आत्या तिथे आत्याच्या गळ्यात जाऊन पडला, लगेच रडा। मग आत्या बाहेर आली, आत्याने ते बघितलं, त्यांचं ते 2 जण याच्याकडे पाहत्या, हे त्यांच्याकडे पाहत्या। ज्यावेळेस मग मुलगा तर बाहेर येईना, पण मग आत्या रोडवर जाऊन पाहिलं तर आत्याला बी बराच टाइम त्यांनी पाहायचे आत्याकडं। उजूक मग थांबले मग गेले पुढे। मी आडवा झालो, त्यांना मला फोन आला, मी आडवा झालो, म्हणलं का रे कुठे गेलते मी? ती लगेच थांबले नाही, गाडीवर लगेच जोरात उजूक सुटले। मग मी मागची गचंडी धरली, अशी ती गचंडी धरल्यानंतर त्यांनी लगेच मला हिसका मारून पळले दोघं बी। पण मी लय मोठ्याने आरडलो। आमचा चुलत भाऊ होता, चुलत भाऊने सांगितलं, दगड घेऊन उभा राहिला रोडवर, तेव्हा हे थांबले। मग थांबल्यावर बाकीचे माणसं जमा झाले, मग त्यांना हकीकत सांगितली। मग यांना बोलले, का रे का करते म्हणे तुम्ही? मग हे म्हणते आम्ही चंदन चोर आहे। अहो चंदन चोर आहे, पण मग यांना मी प्रत्यक्ष विचारतो, तुम्ही काय करू राहिले, पळायचं का म्हणून तुम्ही? मला थांबा ना, मी थांबा म्हणतो, तुम्हाला पळू नका। मग यांना मुलगा आला मागून, मुलाला दुसरी घेऊन आले, आत्या आली आमची, त्या आत्याला आमच्या बदनाम करत सुटले। आत्याला बोलून देईना, मुलाला तर बोलूनच देईना, मुलगा घाबरेला होता। त्याच्यानंतर मग गावातले माणसं आले बरे, म्हणे आता यांना काय हाणू नका, यांना गावात घेऊ पोलीस स्टेशनला नेऊ। मुलाला काय म्हटलं तर त्यांनी कधी घडला होता? सकाळी शाळेत जात असताना 8:30-9च्या दरम्यान। काय म्हटले मुलाला? मुलाला म्हणे अ बेटा रुक, इधर आओ। मुलगा घाबरला, तो काय थांबला नाही। मग त्याच्या मागे पळली, मग पळल्यावर तो आत्याच्या घरी गेल्यावर ना, ती अशी मक्कत घुसून गाडी त्यांना साईडला लावली। हुजूक ते आत्याकडे पाहत होते। कोणती गाडी त्यांच्याकडे डिस्क 2 व्हीलर होती। 2 काही तुम्हाला हत्यार वगैरे सापडले? हो, हत्यार आहे ना, 2 कुरडी आहे, करवती पानं आहे, कुदाळ्या आहे, अजून त्यांच्या जवळ गंज ते वाशी चुना हे। याला दाखवलं होतं, याला विचारा काय दाखवलं होतं तुला, काय म्हणले तू? ते ना पुष्कराज उत्तम निकम। मी शाळेत जाताना 2 चोर आडे झालते। ते चोरांनी हाक मारली, म्हणजे ए बेटा इधर आ। मी काय थांबलं नाही, मी पळून आलो। त्यांनी दगड फेक करून मला थांबायचा प्रयत्न केला। मी थांबलो नाही, मी गुपचूप आत्याकडे गेलो, सायकलला टाकून दिली वाटत, गेलो मी आत्याकडे। तरी पण त्यांनी गाडी साईडला लावली अडचणीत, आणि डबल पै आले, आत्याकडे पाहत होती। आणि तुला त्यांनी काही खायचं वस्तू देत होते का तुला? नाही, आणि ते त्यांनी काहीतरी
मक्कात फेकून दिलं. मग तो पळत आला, त्याने सायकल टाकली. मला भाऊ काय झालं? माझ्या भाषाचा मुलगा आहे. भाषाचा मुलगा आहे. मग म्हणे माझ्या मुलाचं नाव पंकज आहे ना. म्हणे पंकज आहे का, मला नेऊन घाल. मला काय झालं? म्हणे तिथं ते चोर आहे म्हणे, ते मला इधर राव म्हणले म्हणे, बच्चा इधर राव. मग मी रोडवर आले आणि रोडवर असं खड्ड्याच्या अंगून वळून पाहिलं, ती तैट उभी होती रस्त्यावर. मग याला म्हणलं भाऊ जाऊ दे घरी चाल, ते विशाल आणि ते नाही बकऱ्यावाळा आले तर आजचे दिवस जाऊ नको. तो म्हणे मी काल घरी होतो, मला जायचं म्हणे शाळामध्ये. मग तो डबल निघला तर ते गाडी गबाळामध्ये लावून परत मागं आली आणि मग मला बघितलं आणि परत साईडला लपली माकामध्ये. 2024 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा 10 वर्षांचा मुलगा हा शाळेमध्ये जात असताना 2 अनोळखी इसम मोटरसायकलवरून त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांना हिंदीमधून बेटा गाडी पे बैठ हम तुमको स्कूल में छोड़ देंगे असं बोलून त्याला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला तो मुलगा तिथून पळून गेला आणि त्यानंतर थोड्या वेळाने परत तेच मुलगा पुढे जात असताना परत ते त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता यातील फिर्यादी यांना माहिती मिळाल्याने त्यांनी फिर्यादी व इतर गावातील लोकांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आणि आपल्या पोलिसांना पाचारण केले. त्यावेळेला आपण त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपी हे जालना जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगानं फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 137(2) आणि 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. यातील आरोपी यांच्याकडे 2 कुऱ्हाडी त्याचबरोबर 2 पाते आणि करवत असे साहित्य मिळून आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आरोपीकडे तपास करीत आहोत.